Good afternoon, everyone. Welcome back to practical session of extension 111. This is our second practical, and in this we are going to study the second part of sociology. In last practical, we have discussed what is sociology, its definition, meaning, and some of the three main important perspective. मग यामध्ये आपण आता यांची डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. ठीक आहे, कोणते कोणते पर्स्पेक्टिव्ह होते? एक होतं फंक्शनलिस्ट, सेकंड होतं कन्फ्लिक्ट, आणि थर्ड होतं symbolic. Okay, let's start with functionalist perspective. It is also called as functionalism. Okay, each aspect of society is interdependent and contributes to society's functioning as a whole. The government or state provides education for the children of the family, which in turn pays taxes on which the state depends to keep itself running. That is, the families depend upon the school to help children grow up to high good jobs so that they can raise and support their own families. In the process, the children become law-abiding, tax-paying citizens who in turn support the state. म्हणजे हे कसे झाले? इंटरडिपेंडेंट झाले एकमेकांसोबत. ठीक आहे, म्हणजे ह्या फंक्शनलिझम पर्स्पेक्टिव्ह मध्ये हेच सांगण्यात आलेलं आहे की कोणतेही कॅरेक्टर्स असू द्या, कोणतेही पार्ट्स असू द्या सोसायटीचे, ते एकमेकांशी इंटरडिपेंडेंट असतात. म्हणजे जर तुम्ही स्कूलमध्ये जात असाल, शाळेत जात असाल, तर ते कशासाठी जाणार? मोठे होऊन तुम्ही काहीतरी गुड जॉब्स भेटेल आणि त्या गुड जॉब पासून तुम्ही काय करणार? टॅक्स पे करणार, आणि तो टॅक्स कशासाठी कामाला येणार? स्टेटसाठी. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला काय प्रोव्हाइड करतं? स्कूल तुम्हाला चांगले जॉब्स स्कूलमध्ये तुम्हाला चांगले जॉब्स भेटणार आणि त्यामुळे तुम्ही टॅक्स पे करणार, आणि म्हणजे ओव्हरऑल तो जे सगळे पैसे आहेत किंवा तुम्ही जे कमवलेलं आहे ते वापस स्टेटलाच येणार. ठीक आहे. If all goes well, the parts of society produce order, stability and productivity. If all does not go well, the parts of society then must adapt to recapture a new order, stability and productivity. जर हे जशास तसं फंक्शन करत नसेल, जर ते एकमेकांशी इंटरडिपेंडेंट होत नसतील एकमेकांसोबत, तर मग त्यासाठी एक वेगळी प्रोसिजर फॉलो करावं लागेल किंवा वेगळं अडॉप्टेशन बघावं लागेल. For example, during a financial recession, with its high rates of unemployment and inflation, social programs are trimmed or cut. Schools offer fewer programs, families tighten their budget, and a new social order, stability and productivity occur. म्हणजे असं होतं, जेव्हा रिसेशन होतं, जेव्हा मंदी येते किंवा अनएम्प्लॉयमेंट, काम राहत नाही, इन्फ्लेशन, महागाई वगैरे जेव्हा वाढायला सुरुवात होते ना, तेव्हा मग हा जो पूर्ण एक हे चालू होता, हे जे पूर्ण एक फंक्शन चालू होतं, ते फंक्शन कुठेतरी मग इम्बॅलन्स होणार. मग ते इम्बॅलन्स झालेलं फंक्शन नंतर कसं चालू होणार व्यवस्थित? काहीतरी वेगळ्या ॲडॅप्शनमुळे चालू होणार, म्हणजे काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी तिथे अप्लाय होणार आणि मग हे परत रूल लागू होणार. ठीक आहे, थोडेसे कमी टॅक्स रेट कमी होऊन जातात, लोकांचं बजेट कमी होतं त्यामुळे, पण शेवटी हे एकमेकांशी इंटरडिपेंडेंट राहतात. ठीक आहे. Functionalists believe that society is held together by social consensus or cohesion, in which members of the society agree upon and work together to achieve what is the best for society as a whole. ठीक है. Emil Durkheim suggested that social consensus takes one of the two forms as social consensus चे, म्हणजे जे फंक्शनलिस्ट पर्स्पेक्टिव्ह मध्ये आणखीन दोन पार्ट्स येतात, ते आपण पाहूया. हे पहिला आहे मेकॅनिकल सॉलिडिटरी. It is a form of social cohesion that arises when people in a society maintain similar values and beliefs and engage in similar types of work. म्हणजे ह्या लोकांची कशी असते, एकच प्रकारचं काम करणारे लोक असतात, हे एकच त्यांचे व्हॅल्यूज, मूल्य असतात किंवा एकच त्यांचा विश्वास, श्रद्धा असते आणि त्याच प्रकारे ते काम करत असतात.
Mechanical solidarity most commonly occurs in traditional simple societies such as those in which everyone herds cattle or farms. Amish society exemplifies mechanical solidarity. म्हणजे मेकॅनिकल सॉलिडिटी मध्ये ही मोस्टली कुठं अप्लाय होते, जे ट्रॅडिशनल लोक आहे ज्यांची लिव्हिंग लाईफस्टाईल खूप सिंपल आहे. म्हणजे जर एक जण शेती करत असेल किंवा हर्ड्स कॅटल म्हणजे जनावर पाळत असतील, तर सगळेच त्या सोसायटी मधले लोक त्याच तसंच करणारे असतात, म्हणजे तेच काम करत असतात. ही झाली मेकॅनिकल सॉलिडिटरी. And in contrast, organic solidarity is a form of social cohesion that arises when the people in society are interdependent but hold to varying values and beliefs and engage in varying types of work. ते इंटरडिपेंडेंट तर असतात, म्हणजे आपण ही वर पाहिले ना, स्टेट, स्कूल, टॅक्स पे आणि नंतर वापस स्टेटलाच ते पैसे देणार. ते मग हे ते येतात ऑर्गॅनिक सॉलिडिटरी मध्ये. म्हणजे ते एकमेकांवर डिपेंड तर राहतात, पण त्यांचे मूल्य, त्यांचे व्हॅल्यूज, विश्वास हे जे आहे ते थोडा वेगळा असतो. ठीक आहे, वेगळ्या प्रकारचं काम करणारे असतात. ऑर्गॅनिक सॉलिडिटरी मोस्ट कॉमनली ऑकर्स इन इंडस्ट्रियलाइज्ड कॉम्प्लेक्स सोसायटी. कॉम्प्लेक्स म्हणजे थोडीशी सिंपलच्या ऑपोजिट कॉम्प्लेक्स येणार, थोडीशी व्यास्ट सोसायटी असते. ठीक आहे. Critics claim that the perspective justifies the status quo and complacency on the part of society's members. Functionalism does not encourage people to take an active role in changing their social environment, even when such change may benefit them. पण ह्याचा एक प्रॉब्लेम, क्रिटिक्स म्हणजे काय की टीका करणारे. ठीक आहे, मग टीका करणारे हे लोक असतात की प्रत्येक काम चांगलंच होतं असं नाही, तिथं काही टीका करणारे हे लोक असतात किंवा त्याला काही निगेटिव्ह पॉइंट्स ही असतात. पण फंक्शनलिझम मध्ये निगेटिव्ह पॉइंट असा आहे की त्यामध्ये जे लोक आहेत ते फंक्शनलिझम मधले ते लोक थोडे त्यांचं सोशल एन्व्हायरमेंट चेंज करण्याच्या ऑपोजिट मध्ये राहतात. जरी ते त्यांना बेनिफिट होत असेल तरी ते मोस्टली लवकर चेंज करत नाहीत. म्हणजे जसं त्यांचं चालत आलेले आहे आधीपासून ट्रॅडिशन, ते त्याच ट्रॅडिशन मध्ये जगणारे लोक असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे कन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह. C. Wright Mills, who coined the term sociological imagination, also used the conflict theory. ठीक आहे, कन्फ्लिक्ट थेअरी पहिल्यांदा कोणी कॉइन केली आहे, म्हणजे ह्या थेअरीला नाव कोणी दिलेलं आहे, कन्फ्लिक्ट राईट मिल्स. ओके, C. Wright Mills हे हा सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा. कन्फ्लिक्ट थेअरी फोकसेस ऑन द निगेटिव्ह, कन्फ्लिक्टेड अँड एव्हर चेंजिंग नेचर ऑफ सोसायटी. म्हणजे ही सतत चेंज होणारी सोसायटी आहे. आणि फंक्शनलिझम सोसायटी कशी होती, तिथे चेंज होत नाही. ठीक आहे, ते लोक चेंज करायला तयार नसतात. Unlike functionalists who defend the status quo, avoid social change and believe people cooperate to effect social order, conflict theories challenges the status quo, encourage social change even when it means social revolution. सोशल रिव्होल्युशन ही जर करायचं काम पडलं तर ते त्यासाठीही तयार असतात. ठीक आहे. And believe rich and powerful people force social order on the poor and the weak. ठीक आहे. Today conflict theorists find social conflict between any groups in which the potential for inequality exists. ठीक आहे, कन्फ्लिक्ट ग्रुप मध्ये हाच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की तिथं पुअर आणि वीक सेक्शनचे लोक राहतात. ठीक आहे, मग ते काय करतात की इनइक्वॅलिटी जास्त त्यामध्ये दाखवली गेलेली आहे कन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह मध्ये. तर ती इनइक्वॅलिटी कशात असते, रेशियल, जेंडर, रिलिजियस, पॉलिटिकल, इकॉनॉमिक अँड सो ऑन. कन्फ्लिक्ट theorists note that unequal groups usually have conflicting values and agendas, causing them to compete against one another. यामध्ये लोक काय करतात, ते सोशल चेंजला तर ते सपोर्ट करतात, पण ते कशा प्रकारे करतात की स्वतःच्या व्हॅल्यूसाठी. ठीक आहे, त्यांचा स्वतःचा काहीतरी मोटिव्ह असतो, अजेंडा असतो, आणि ते एकमेकांच्या अगेन्स्ट जायलाही मागे पुढे पाहत नाहीत. म्हणजे एकमेकांसोबत दुश्मनीही त्यांची होऊ शकते त्यांच्या ह्या पुअर वीक किंवा स्ट्रॉंग ह्याच्यामुळे, कन्फ्लिक्टमुळे. ठीक आहे. The constant competition between groups forms the basis for the ever-changing nature of society. आणि हे कॉन्स्टंट कॉम्पिटिशन त्यांच्यामधलंच हे एव्हर चेंजिंगला रिस्पॉन्सिबल आहे, एव्हर चेंजिंग नेचर ऑफ सोसायटी. ठीक आहे.
त्यांच्या चेंज होण्याच्या मागे त्यांचं हे कॉन्स्टंट कॉम्पिटिशन. तू माझ्यापेक्षा मोठा कसा काय होणार, मी तुझ्यापेक्षा मोठा होणार, मी गरीब नाही राहणार किंवा मी स्ट्रॉंग होणार, ह्या प्रकारचं ते एकमेकांसोबत कॉम्पिटिशन सुरू करतात. ठीक आहे. Critics of the conflict perspective point to its overly negative view of society. The theory ultimately attributes humanitarian efforts, altruism, democracy, civil rights, and other positive aspects of society. ठीक आहे, यातले काही हे निगेटिव्ह पॉइंट्स आहेत. त्यानंतर आहे symbolic interactionist perspective. The symbolic interactionist perspective, also known as symbolic interactionism, directs sociologists to consider the symbol and details of everyday life, what this symbol mean and how people interact with each other. Although symbolic interactionism traces its origin to Max Weber's assertion that individuals act according to their interpretation of the meaning of their world. ठीक आहे, लोक हे कसे वागतात की त्यांच्या समजण्यामध्ये जशा प्रकारे आलेले आहे ती गोष्ट त्या प्रकारेच लोक हे वागणारे असतात. ठीक आहे, एखादा पर्सन, इंडिव्हिज्युअल म्हणजे एखादा व्यक्ती, ठीक आहे, तो त्याला ज्याप्रमाणे समजत आहे, ज्याप्रमाणे तो त्या गोष्टीकडे पाहत आहे त्याप्रमाणेच तो समजून घेणार ना कोणत्याही गोष्टीला. तर हे झालं सिम्बॉलिक पर्स्पेक्टिव्ह. According to the symbolic interactionist perspective, people attach meaning to symbols and then they act according to their subjective interpretation of these symbols. The words have a certain meaning for the sender and during effective communication, they hopefully have the same meaning for the receiver. ठीक आहे, जो मेसेज सेंड करणारा असतो आणि जो रिसीव करणारा असतो ह्या दोन्हींना पण जो सिम्बॉलाइज्ड मध्ये आपण जो मेसेज सेंड करतो त्या दोन्हीचा मीनिंग सेमच असला पाहिजे आणि तो मोस्टली सेमच असतो. ठीक आहे, म्हणजे आता मी एखादा मेसेज सेंड केला आणि तुमच्यापर्यंत येईपर्यंत तो चेंज होतो का, नाही होत, तो तसाच सेम असतो आणि मी ज्या पर्स्पेक्टिव्हनी पाठवलेला आहे तो तसाच तुम्हाला भेटतो आणि तुम्ही तोच विचार करता. ठीक आहे. रिटर्न म्युझिक, आता याचं एक एक्झाम्पल पाहूया आपण. याचं एक एक्झाम्पल आहे रिटर्न म्युझिक. ओके, जी म्युझिकचे नोटिफिकेशन्स असतात ना ते. द ब्लॅक डॉट्स अँड लाईन्स बिकम मोर दॅन मियर मार्क्स ऑन द पेज. दे रेफर टू नोट्स ऑर्गनाइज्ड इन सच अ वे ॲज टू मेक म्युझिकल सेन्स. ठीक आहे, जे आपण नोटिफिकेशन नोट्स असतात, जे नोटिफिकेशन्स असतात मेनली म्युझिक्सचे, त्याच्यावरूनच म्युझिक तयार केले जातात. ठीक आहे. दस symbolic interaction gives serious thought to how people act and then seek to determine what meanings individuals assign to their own actions and symbols as well as to those of others. ठीक आहे, जर तुम्हाला म्युझिक मध्ये काही माहिती असेल म्युझिक बद्दलची तर तुम्हाला लगेच समजून जाईल की ते तुम्हाला कोणतं म्युझिक मधलं कोणती नोट वाजवायची आहे. ठीक आहे, ए मायनर आहे, बी शार्प, हे जे म्युझिक्सचे काही हे आहेत पार्ट्स आहेत ते तुमच्या तेव्हाच लक्षात येतील जेव्हा तुम्ही म्युझिक बद्दल तुमच्याकडे काही माहिती असेल. ठीक आहे. त्यानंतर आहे critics claim that symbolic interactionism neglects the macro level of social interpretation, the big picture. In other words, symbolic interactionists may miss the larger issue of society by focusing too closely on the trees. For example, size of the diamond in the wedding ring rather than the forest. For example, the quality of the marriage. आता आपण जर इंडियन मॅरेज घेतली, एक एक्झाम्पल देते. म्युझिकचं जर समजलं नसेल तर आपण इंडियन मॅरेजवरून लक्षात घेऊया. इंडियन मॅरेजमध्ये कसं असतं, जेव्हा एखादं रिंग आपण डायमंडची रिंग, सपोज करा डायमंडची रिंग आहे आणि ती नवरीला घातली, तर त्यामध्ये तर तिथे क्रिटिक्स काय म्हणतात, तर तिथं कोणता निगेटिव्ह पॉइंट येतो की तिथं हे पाहिलं नाही जात की ते लग्न किती चांगलं, किती धूमधडाक्यामध्ये झालेलं. तर तिथं लोक काय पाहतील, मुलाकडचे म्हणा किंवा मुलीकडचे काय पाहतील की हा डायमंडची रिंग तर दिली पण यामधले डायमंड किती छोटे ते दिसतही नाही. म्हणजे त्याच्या क्वालिटीकडे लक्ष दिलं, हे त्या रिंगच्या साईजकडे लक्ष दिलं जाईल पण त्या क्वालिटीकडे लक्ष दिलं जाणार नाही. आणि मॅरेज किती छान झाली, किती व्यवस्थित झाली ह्याच्याकडेही कोणाचं लक्ष राहणार नाही. म्हणजे हे काही त्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे हे सिम्बॉल कशाकडे दिलं जातं की
जी आता त्यामधलं ह्या मॅरेजमध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय झालं, डायमंड झालं, म्हणजे हे एक सिम्बॉल झालं. ठीक आहे. मग हे क्रिटिक्सचं म्हणणं असतं की हे फक्त एकाच पर्स्पेक्टिव्हनी आपण पाहतो त्या गोष्टीकडे, त्यामुळे सिम्बॉलिक इंटरप्रिटेशन सुद्धा कधी कधी जे व्यवस्थित काम करत नाही असं त्यांचं म्हणणं झालं. ठीक आहे. आता बघूया इम्पॉर्टन्स ऑफ सोशियोलॉजी. A study of the important concepts of sociology will convince us that this science is of immense value. म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे सोशियोलॉजी हे आपल्याला ह्याच्यावरून समजून जाते. ठीक आहे. फर्स्ट आहे सोशियोलॉजी मेक्स अ सायंटिफिक स्टडी ऑफ सोसायटी. Sociology, because of its bearing upon many of the problems of the present world, has assumed such a great importance that it is considered to be the best approach to all the social sciences and the key study for the present situations. ठीक है. Scientific knowledge about society is prerequisite to any marked improvement in the state of human affairs. ठीक आहे. सध्या सर्वात इम्पॉर्टंट काय, सोशल सायन्स. याबद्दल तुम्हाला कंप्लीट माहिती असलीच पाहिजे आणि हेच तुमच्या प्रेझेंट फ्युचरसाठी सुद्धा इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे. ही एक की स्टडी आहे सोशियोलॉजीची. म्हणजे सोशियोलॉजी मेक्स अ सायंटिफिक स्टडी ऑफ सोसायटी. ठीक आहे. म्हणजे विश्वासावर चालणारी नाही किंवा अंधश्रद्धेवर चालणारी स्टडी नाही आहे, ही एक सायंटिफिक स्टडी आहे. ठीक आहे. सेकंड आहे सोशियोलॉजी स्टडीज रोल ऑफ द इन्स्टिट्यूशन इन द डेव्हलपमेंट ऑफ द इंडिव्हिज्युअल्स. It is through sociology that scientific study of the great social institutions and the relation of the individuals to each is being made. The home and family, the school and education, the church and religion, the state of government, industry and work, the community and association, these are the great institutions through which society functions. बरोबर आहे. घर आले की काय येते, फॅमिली येते. स्कूल असले की तिथे काय शिकवलं जातं, एज्युकेशन भेटतं. चर्च म्हटलं की तिथे रिलिजन, चर्चच नाही मंदिर घ्या, मंदिरही असलं तरी रिलिजन येतं. स्टेट असलं तर गव्हर्नमेंट असणारच, इंडस्ट्री म्हणजे वर्क असणार, आणि कम्युनिटी असली की असोसिएशन असतं, म्हणजे टुगेदरनेस असते सर्वांची. तर हे सर्व कशामध्ये फंक्शन्स करतात, हे सर्व सोसायटीमध्ये फंक्शन्स करतात. म्हणजे ही सर्व एक झाली सोशियोलॉजीची स्टडी. ठीक आहे. म्हणजे हे सर्व समजण्यासाठी सुद्धा आपल्याला सोशियोलॉजीची स्टडी करावी लागते. म्हणजे इम्पॉर्टंट फॅक्ट झालाच ना सोशियोलॉजी. सोशियोलॉजी इज ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स इन द सोल्युशन ऑफ सोशल प्रॉब्लेम्स. ठीक है. It is a task of sociology to study the social problems through the methods of scientific research and to find out solution for them. Scientific research नच जे मेथड काढलेले जातात तेच अप टू डेट असतात, म्हणजे तेच समजण्यासाठी सोपे असतात आणि ते ॲक्युरेटही असतात. ठीक आहे. The scientific study of human affairs will ultimately provide the body of knowledge and principles that will enable us to control the conditions of social life and improve them. ठीक आहे. म्हणजे सायंटिफिक स्टडी मध्येच आपण ह्या सर्व गोष्टींना समजू शकतो की कोणत्या गोष्टीवर श्रद्धा असावी किंवा विश्वास असावा आणि कोणत्या गोष्टींवर अंधश्रद्धा असते. ठीक आहे. The study of sociology is indispensable for understanding and planning of society. It is well nigh impossible to understand it and to solve its various problems without study of sociology. It is rightly said that we cannot understand and mend society without any knowledge of its mechanism and construction, just as no man in his senses would dream of trying to mend a motor car without knowing anything about its machinery and the way the different parts fit in with one another. ओके. हे एक झालं एक्झाम्पल मशीन कारचं. तर ह्यांचं काय म्हणणं आहे, द स्टडी ऑफ सोशियोलॉजी इज इंडिस्पेन्सिबल फॉर अंडरस्टँडिंग अँड प्लॅनिंग ऑफ सोसायटी. जर तुम्ही एका सोसायटीची प्लॅनिंग करतायत किंवा तुम्हाला एखाद्या सोसायटीबद्दल माहिती करून घ्यायचं आहे, तर त्यामध्ये तुम्हाला पहिले हे पाहावं लागेल की ती सोसायटी कशाची आहे, म्हणजे कशाबद्दलची आहे, त्या सोसायटीचं मेकॅनिझम काय आहे, कशावर ती काम करते, किंवा तिथले व्हॅल्यूज, त्यांचे नॉर्म्स काय आहेत, हे जर जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्ही कसा काय अभ्यास सुरू करणार आहेत.
आहे ना. म्हणजे हे असंच झालं की तुम्हाला एक कार बनवायची आहे, पण तुम्हाला माहितीच नाही की त्या कारसाठी कोणत्या मशिनरीज यूज केल्या जातील आणि कोणते पार्ट्स त्या कारमध्ये फिट बसतील. जोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला सोसायटीमध्ये काय चालू आहे किंवा सोसायटीज कशा फॉर्म होतात हे समजणार नाही. हे सर्व समजण्यासाठी तुम्हाला पहिले सोशिओलॉजीची स्टडी केली पाहिजे. ठीक आहे. Sociology bears the same relation to the solution of social problems as say biology and bacteriology bear to medicine or mathematics and physics to engineering. Without the research done in the theoretical and experimental sciences, modern techniques for curing disease or those for bridge building would be impossible. बरोबर आहे. बायोलॉजी आणि बॅक्टेरियोलॉजी कशामध्ये येणार? मेडिसिन मध्ये येणार. ठीक आहे. मेडिसिन्स मध्ये राहणार बायोलॉजी बॅक्टेरियोलॉजीचा यूज आणि मॅथेमॅटिक्स फिजिक्स मोस्टली कशात येतात? इंजिनिअरिंग मध्ये येतात. मग मेडिसिनचा यूज कशासाठी होतो? क्युअर करण्यासाठी होतो एखादा डिसीज. आणि इंजिनिअरिंगचा यूज होतो ब्रिज बिल्डिंग ह्यांना बनवण्यासाठी, ह्यांना बिल्ड करण्यासाठी होतो. मग ह्यांना आपण जे डिफरन्शिएट करू शकलो हे कोणत्या बेसिसवर करू शकलो की सोशिओलॉजीमुळे. ठीक आहे. यांचे जे वेगळे वेगळे आपण पार्ट्स केले, मग हे समजण्यासाठी सोशिओलॉजीची स्टडी इम्पॉर्टंट आहे. Similarly, without the investigation carried on by sociology, no real effective social planning would be possible. It helps us to determine the most efficient means for reaching the goals agreed upon. A certain amount of knowledge about the society is necessary before any social policies can be carried out. ठीक आहे. थोडंफार प्रमाणात तर तुम्हाला सोसायटी बद्दल नॉलेज असलंच पाहिजे कोणतीही सोशल पॉलिसी तिथं राबवण्याच्या पहिले. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सोशिओलॉजीची पहिले स्टडी करूनच गेला पाहिजे जर तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये काही इम्प्लिमेंट करणार असाल तर. ठीक आहे. हे आहे एक्झाम्पल. जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही हे आणखीन एक एक्झाम्पल पाहू शकता, यावरनं तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. त्यानंतर फिफ्थ आहे सोशिओलॉजी हॅज चेंज अवर आउटलुक विथ रिगार्ड टू द प्रॉब्लेम ऑफ क्राईम. ठीक आहे. Again, it is through the study of sociology that our whole outlook on various aspects of crime has changed. The criminals are no longer treated as degenerated beasts. म्हणजे आपलं लोकांकडे पाहण्याचा सुद्धा दृष्टिकोन चेंज झालेला आहे सोशिओलॉजीमध्ये. पहिले कसं होतं की जर एखाद्याने काही गुन्हा केला किंवा त्याच्याकडून काही झालं, चूक झाली, तर त्याला पहिले खूप कडक शिक्षा व्हायची, खूप कडक कारवाई व्हायची त्याच्यावर. म्हणजे त्याला बीस्ट समजायचे, म्हणजे एखादा राक्षस समजल्यासारखं समजायचे त्याला. ठीक आहे. म्हणजे त्याला इतकं डेंजर समजायचे. पण आता तसं राहिलेलं नाही. आता एखाद्याकडून चूक झाली तर कोणी कोणी माफी करू शकतं, म्हणजे त्याच्या त्या गुन्ह्याप्रमाणे त्याला तशी शिक्षा भेटते. पण पहिलं तसं नव्हतं. काही गुन्हा केला, त्याच्याकडून जर चूक झाली म्हणजे ते लोक म्हणायचे की नाही तू पाप केलंस, चूक नाही केली, तू पाप केलंस, म्हणजे तू आता मेलच पाहिजे असं. On the contrary, they are regarded as human beings suffering from mental deficiencies and efforts accordingly made to rehabilitate them as useful members of the society. पण आता कसं होतंय, आता लोक असं समजत आहेत की जाऊ द्या तो मेंटल बिमारीपासून म्हणजे तो सफर करत आहे, त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्या डोक्यामध्ये आणि त्याला आता रिहॅबिलिटेट करूया, म्हणजे सुधारगृहामध्ये पाठवून देऊया आणि त्यानंतर तो तिथून चांगला झाला तर तो मग आपला मेंबरच होईल आपल्या सोसायटीचा. म्हणजे त्याला परत त्याचे आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येईल असं आपण अशा प्रकारे त्यांना सुधारगृहामध्ये पाठवलं जातं ह्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. Sociology has made great contribution to enrich human culture. Human culture has been made richer by the contribution of sociology. It has removed so many cobwebs from our minds and social phenomena is now understood in the light of scientific knowledge and inquiry. It enables man to have a better understanding both of himself and of others. In short, its findings stimulate every person to render a full measures of service to every other person and to the common good. ठीक आहे. सोशिओलॉजी ह्युमन कल्चरमध्ये सुद्धा सोशिओलॉजीचा खूप चांगला रोल आहे. ठीक आहे. ह्याच्यापासून आपण स्वतः तर काही गोष्टी समजून घेत आहोत आणि आपण दुसऱ्यालाही समजण्याचा प्रयत्न करत आहोत.
ठीक आहे, म्हणजे एखाद्या पूर्ण कॉमन गुडसाठी. ठीक आहे. सोशियोलॉजी इज ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स इन द सोल्युशन ऑफ इंटरनॅशनल प्रॉब्लेम्स. आता जे इंटरनॅशनल प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे जे आपल्या देशाच्या बाहेरचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना सुद्धा समजण्यासाठी सोशियोलॉजी इम्पॉर्टंट आहे. कसं? द प्रोग्रेस मेड बाय फिजिक्स सायन्सेस हॅज बॉट द नेशन ऑफ द वर्ल्ड नियरर टू इच अदर. ठीक आहे. फिजिकल सायन्सेस जे आहेत, आपले फिजिक्स आहेत, त्याच्यापासून जे नवीन नवीन गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे कसं सगळे देश आता आजकाल खूप एकमेकांच्या टचमध्ये आहेत आणि जवळ झालेले. बट इन द सोशल फील्ड द वर्ल्ड हॅज बीन लेफ्ट बिहाइंड बाय द रिव्होल्युशनरी प्रोग्रेस ऑफ द सायन्सेस. द सोशल कॉस्ट ऑफ अ मॉडर्न वॉर आर मेनी अँड इम्प्रेसिव्ह. पण हे जे मॉडर्न वॉर चालू आहे आपल्यामध्ये, म्हणजे जे कॉम्पिटिशन चालू आहे पुढे जाण्याचं, ते मात्र वेगळंच आहे. ठीक आहे. व्हाईल देर आर व्हेरियस कॉजेस ऑफ वॉर. म्हणजे वॉरचे वेगवेगळे रिझनही असू शकतात. वॉर म्हणजे युद्धच असं नाही, कॉम्पिटिशन ही एका प्रकारे वॉरच असू शकतं. लाईक आता चायना जसं आपल्या पुढे जाण्याचा प्रयत्न करते, तसं त्याला तर अमेरिकेच्याही पुढे जायचंय, पण तेही एक प्रकारचं वॉरच झालं. ठीक आहे. द स्टडी ऑफ सोशियोलॉजी ऑफ वॉर विल हेल्प इन अंडरस्टँडिंग द अंडरलाईंग कॉजेस ऑफ वॉर and remove all such causes which promote tension between nations and ultimately lead to war. ठीक आहे. पण सोशियोलॉजीच्या स्टडीमुळे आपल्याला काय समजते की नेमकं प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे जे वॉर चालू झालेला आहे त्या वॉरचा मागचं रिझन काय आहे आणि त्याला कसं रिमूव्ह करता येईल किंवा त्या वॉरला कसं थांबवता येईल, ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला कशाची स्टडी करावी लागते? सोशियोलॉजीची स्टडी करावी लागते. ठीक आहे. म्हणजे एवढ्या सर्व गोष्टींसाठी सोशियोलॉजीची स्टडीज इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे झाले सोशियोलॉजी बद्दलची इम्पॉर्टंट. आजच्या लेक्चरमध्ये बस एवढंच आहे. आय होप तुम्हाला सोशियोलॉजी समजली असेल. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट क्लासमध्ये आपण पाहणार आहोत रूरल सोशियोलॉजी. ठीक आहे. सो थँक यू फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. बाय. हॅपी लर्निंग.